उन्हाळ्यामध्ये काहीच खावंसं वाटत नाही, अगदी जेवणसुद्धा करावंसं वाटत नाही. तर अशा पद्धतीने दही भात किंवा मग दही बुत्तीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. बनवायला अतिशय सोपी आहे. जे शिल्लक राहिलेला भात असेल तर त्याने सुद्धा बनवू शकता किंवा मग साध्या पद्धतीने आपला जो पांढरा भात असतो ना तो घ्यायचा. तर ते घेतला की यामध्ये दही घालायचं. आता दही जर खूप आंबट असेल तुमच्याकडे आणि खूप आंबट नसेल घालायचं तर त्यामध्ये थोडंसं जे आहे नॉर्मल दूध मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. आणि किंवा मग जास्त घट्ट दही असेल आणि तुम्हाला पातळ करायचे पण तुमचं दही जे आहे आंबट नाहीये तर थोडंसं माठातलं जे थंड पाणी असतं ना ते घाला. तर 2 वाट्या दही घातलं, नॉर्मल आंबट होतं. त्यानंतर 2 चमचे जे आहे साखर घातली आणि अगदी थोडंसं मीठ घातलं, कारण भातामध्ये ऑलरेडी मीठ आहे. फक्त दह्यासाठी अगदी चिमूटभर इतकं मीठ घातलं. संपूर्ण जे आहे व्यवस्थित एकत्र करून घेतलं, म्हणजे भातामध्ये दही जे आहे छान असं मिसळून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घातली. आता छान अशी एक चुरचुरीत फोडणी देऊया. तर इथे 1 पळी तेल घातलं. तेल छान तापलं की 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की 1 चमचा भरून जिरे घातले. त्यानंतर काही मिरच्याचे तुकडे घातले आणि फोडणी छान तडतडली की थोडीशी कोमट झाली की मग घालायची. आता या दही भातामध्ये मोहरी आणि जिऱ्याचं प्रमाण जे आहे जास्त असतं, त्यामुळे इथे मी जास्त घातलेलं आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता. फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर घातली. इथे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घातला तरी सुद्धा चालेल. आणि व्यवस्थित अशी फोडणी जी आहे दही भातामध्ये मिक्स करून घ्यायची. हवं तर असं सुद्धा दही भात खाऊ शकता किंवा मग अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंड करून सुद्धा खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि जेवण करायचं नसेल तरी सुद्धा पोटभरीचा मेन्यू आहे हा दही भात. तर अशा पद्धतीने आपला दही भात तयार झाला. दही भाताची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, एक छान कमेंट करा.